असे ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही. त्यानंतर ओव्या आहेत त्याच्यामध्ये काही अगदी उदाहरणं बरीच दिलेली आहेत आणि चांगली चांगली उदाहरणं अगदी स्पष्ट आपल्याला समजावं लक्षात यावं अशा प्रकारच्या उदाहरणं देऊन माऊलींनी हा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर लगेच पुढचा श्लोक शेवटची ओवी अशी आहे की असे सांग की ओल्या लाकडाने धूर संभवतो पण त्या धुरात अग्नी असतो काय. त्याप्रमाणे मी जरी जगद रूपाने विकाराला प्राप्त झालो असलो, काय म्हटलेलं आहे की धूर निघतो, धूर दिसतो, अग्नीशिवाय धूर निघत नाही, अग्नीशिवाय धूर नसतो, परंतु त्या धुरामध्ये अग्नी असतो का नाही का, अशा प्रकारचं माऊलीने सांगितलं. त्याप्रमाणे मी जरी जगद रूपाने विकाराला प्राप्त झालो असलो तरी पण परमार्थतः हा अविकार म्हणजे मी आहे असे नाही. म्हणून काय सांगतात पहा, मी जरी जगद रूपाने विकाराला प्राप्त झालो असलो, मग जग हा काय म्हणतात की तसं जर पाहिलं तर जगद रूपानं मी माझं शुद्ध भगवंत आपलं स्वतःचं शुद्ध स्वरूप सांगतात. आणि भगवंताचं जे शुद्ध स्वरूप कसं आहे, निर्गुण निराकार नाही का. आणि म्हणून पहा काय म्हटलेले वर्णन केलेले पहा एका अभंगामध्ये की सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे. आणि तो हरे श्री हरी पाहिला डोळी भरी पण पाहता पाहणे दुरी सारून या. ज्ञानदेव म्हणे नयनाची निज ज्योती आणि तीही मूर्ती उभी विटेवरी. त्यानंतर अशा प्रकारे बा आणि पुढचा जो आहे श्लोक तर तो असा आहे की या तीन गुणमय भावांनी मोह पाडलेले हे जग वर तीन गुण सांगितलेले आहेत आणि त्या तीन गुणांचं बनलेलं जग तो विषय सांगितलेला आहे. या तीन गुणमय भावांनी मोह पाडलेले जग या गुणाहून वेगळा व विकाररहित अशा मला जाणत नाही. पा उदकी झाली बाबळी परी उदकाची झाकोळी का वायाची आभाळी आकाश लोपे. हा गा स्वप्न हे लटिके म्हणू ये परी निद्रावशे बांधले होईल तो आठवू काय देत आहे आपण पेया. हे असो डोळ्यांचे डोळ्याचे पडलं रजे तिने देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काही. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आज उडवली जेवणी का जैशी. म्हणून भूते माती निनती माझीच परी मी नवती जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. पृथ्वीचा घटू की जे सवेची पृथ्वीशी मिळे जरी मिळवी जे एरवी तोची अग्निसंगी अशी जे तरी वेगळा होई. तैशी भूतजात सर्व हे माझीच किर अवयव परी माया योगी जीव दशे आले. म्हणून माझेच मी नवती माझे मज नोळखती अहममता भ्रांती विषयांत झाली. तर हा जो श्लोक आहे तर अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा श्लोक आहे. ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला फेसबुक म्हणतो ना आपण, फेस, तसा ज्ञानेश्वरीतला हा श्लोक म्हणजे फेसबुक आहे. कसं की माणूस जर समजा विचार करा कोणती व्यक्ती बसलेली आहे, आपण ती जातो सोडून एखाद्या टावेलनं कपड्यानं झाकलं आणि ती व्यक्ती कोणी आपल्याला फक्त पांघरून ठेवलं, तोंड पांघरून घालून ठेवलं, ती व्यक्ती कोणी आपल्या कळते का, कोणालाच कळणार नाही. घरातल्या माणसाला सुद्धा ती व्यक्ती कोणी ती कळणार नाही. म्हणजे आपलं हा जो फेस म्हणजे तोंड हे जे आहे तर सगळ्या आपल्या जीवनाच्या खानाखुणा किंवा आपलं संपूर्ण भांडवल म्हणजे काय, आपलं आयुष्य संपूर्ण भांडवल आपलं असणं हे सगळं कसं आहे, हे तोंड आहे. मग तशाच प्रकारे कसं आहे तर ज्ञानेश्वरीचं जे सार आहे, वेदांत शास्त्राचं जे सार आहे, माऊलींनी अगदी 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं. तसं दृष्टी जावी जे साक्षात हाती देई जे पदार्थ. आता चांगलं लक्षात घ्यायचं बरं की दृष्टी जावी जे साक्षात हाती देई जे पदार्थ तैसा नव्हे हा परमार्थ. म्हणजे साक्षात भगवंत हातामध्ये द्यावा, आपलं स्वरूप आपल्या हातामध्ये द्यावं, खरं म्हणजे स्वरूपाची प्राप्ती आहे.
आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि त्याशिवाय माणसाची या दुःखातून सुटका नाही. त्याशिवाय ह्या जीवनाची पूर्तता त्याशिवाय होऊ शकत नाही. आणि यासाठी सगळे ऋषी मुनी देव सगळे यासाठी आटोकाट प्रयत्न करून राहिलेले आहे. आणि सगळं जग सगळे काय काय जग कशा करता धडपडतंय. परंतु अंतिम साध्य जर पाहिलं त्याच्या पुढचं साध्यच नाही, त्याच्या पुढचा आनंद नाही किंवा त्याच्या पुढचं ऐश्वर्यच नाही. अंतिम ह्या विश्वाचं शेवटचं टोक, शेवटचा लाभ म्हणजे हा परमात्मा. आणि त्या परमात्म्याची काय झालेली आहे प्राप्ती, नाही का. तर अशा प्रकारे तर म्हणून दृष्टी जाविजे साक्षात हा परमार्थ हाती देणं, दृष्टी जाविजे साक्षात हाती दे जे पदार्थ ताई सन्न हे परमार्थ. आणि म्हणून कसं आहे, जसं तर बाळंतपण ज्याला आपण डिलिव्हरी म्हणतो, ही डिलिव्हरी अतिशय नाजूक बाब असते. त्यामध्ये तिघांचे प्राण धोक्यामध्ये असतात. एक मुलाचा प्राण धोक्यात असतो, आईचे प्राण धोक्यात असतात, ते बाळंतपण करणारी बाई तिचे प्राण धोक्यामध्ये असतात. आणि ही डिलिव्हरी तर सुखरूप झाली पाहिजे, नाही का. डिलिव्हरी सुखरूप व्हायलाच पाहिजे. तशा प्रकारचे या जीवाला तर आत्मबोध हा व्हायलाच पाहिजे. आणि तेवढ्या करता काय संतांनी अवतार घेतली, भगवंताने अवतार घेतला. आणि तुमचा आमचा का अशा या जीवांचा अविश्रांत परिश्रम त्यासाठी आहे. परंतु तो भाग्याचा दिवस का ज्या दिवशी काय होईल तर त्या तत्वाची प्राप्ती आपल्याला होईल. आणि म्हणून आता काय म्हटलेलं आहे, तर शास्त्र सांगतंय, परंतु किती जरी केलं तर आकाश आपल्याला हातात देता येईल का. किती जरी समजा असलं, किती शक्तिमान मनुष्य असला, बुद्धिमान मनुष्य जर असला, तर आपल्याला आकाश हातात देता येईल का, नाही का. आकाश अशा प्रकारचं जे आपलीच वस्तू आपल्याला द्यायची आहे. आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याला देणं सोपं आहे, परंतु त्याच्या जवळची वस्तू त्याला देणं हे मात्र इतकं सोपं नाही. आणि हा बुद्धीचा भ्रम घालवणं, नाही का, इतकं सोपं नाही. परंतु तेच आपल्याला करायचं आहे. आणि व्यवस्थित रीतीनं याच्या करता म्हणून परमात्म्याला काय म्हटलेलं आहे, त्याला श्रवण, नाही का, हेच महत्वाचं साधन सांगितलेलं आहे. तर पहा आता जो विषय सांगितलेला आहे की ह्या परमार्थाची प्राप्ती, विचार करायचा थोडासा विषय, इतका गहन विषय आहे ना, आणि अतिशय नाजूकही आहे. जसा तो अग्नी असतो, अग्नी जणू काही खिशात बाळगावा, नाही का, अग्नीशी खेळ खेळावा, अग्नीशी संसार करावा, किंवा तो अग्नी जवळ बाळगावा, अशा प्रकारचा हा विषय आत्मसात करणं. हा सोपाही म्हणता येत नाही आणि अवघड म्हणता येत नाही. हृदय स्वयंभूचे असते, नाही का. आणि प्रत्यक्ष हृदय स्वयंभूचे असते, गुरुमुखी उदयीचे तदिशी, आणि प्रत्यक्ष भाव लागे तैसे मोठे गुरुमुखी उदयीचे तदिशी, हृदय स्वयंभूचे असते, प्रत्यक्ष तैसे भाव लागे तैसे अपैसे. तसं ते आपल्या जवळच आहे. परंतु आपल्या जवळची वस्तू काय करायची आहे, जे डोळ्यांनी दिसत नाही, नाही का, जे का कोणत्याच इंद्रियाने आपला तो व्यवहार जगातली कोणती वस्तू अशी आहे का इंद्रियाशिवाय, मन बुद्धीशिवाय कळत नाही, डोळ्याशिवाय दिसत नाही, हाताशिवाय घेता येत नाही, आणि पायाशिवाय जाता येत नाही. अशा प्रकारच्या जगात आपण वावरत आहोत. आणि अशा प्रकारची वस्तू आहे का पायाने तिथपर्यंत जाता येत नाही, हाताने ती घेता येत नाही, डोळ्याने ती दिसत नाही, आणि कानाने ती ऐकू येत नाही. आणि ती वस्तू तर आपल्याला घ्यायची आहे, नाही का. अशा प्रकारचा मग आता ती वस्तू घ्यायची आहे, याच्याकरता व्यवस्थित शास्त्र जर आपला तंतोतंत व्यवस्थित, म्हणजे एका दिवसात नाही. म्हणजे एक बाबा सांगायची, एखादी 10 वर्षाची मुलगी आहे, मग त्या मुलीची आई व्हायची पात्रता आहे का नाही, त्या मुलीची आई व्हायची पात्रता आहे. परंतु ती पात्रता सिद्ध होण्यासाठी काही काळ आणि काही घटना, काही गोष्टी घडायला पाहिजेत, तेव्हा ती मुलगी काय होईल, आई होईल का नाही. ती आई होईल का नाही. मग आपल्या सुद्धा आई होता येईल का नाही. आई म्हणजे काय, त्या जी बोधपुत्राला जन्म देती ती माता. आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, आपल्या बोधपुत्राला आपल्याला काय करायचं आहे, जन्म द्यायचा आहे. आणि म्हणूनच हा विषय तर समजून आपण घ्यायचा आहे. तर आज थोडासा आजच्या दिवसाला वेळ कमी आहे आणि श्लोक तर मोठा आहे, विचार बरेचसे आहेत,
परंतु तरी पण आपण काय करणार आहोत तर आपण ते समजून घेणार आहोत. आणि म्हणून उदकी झाली बाहुळी जैशी उदकाती झाकोळी कवायाची आबाळी आकाश लोके आगा स्वप्न हे लटिके म्हणून कमावलेली सुरुवातीला प्रतिज्ञा केलेली या अध्यायाच्या सुरुवातीला प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? वेळा डोई वेगे आनावा तो हारी मज देना ते उद्धरी नाही का. म्हणून गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगे आनावा तो हरी आणि मज देना ते उद्धरी. मग आता तो हरी बोलवायचा आहे. मग तो हरी आणण्यासाठी या ठिकाणी संतांनी काय केलेलं आहे? प्रार्थना कोणाला केलेली आहे? त्या गरुडाला प्रार्थना केलेली आहे. काय प्रार्थना केलेली आहे? का ह्या गरुड म्हणजे भगवंत कशावर बसून येतात तर त्या गरुडावर भगवंताचं वाहन गरुड आहे. आणि म्हणून त्या भक्त काय करतो? त्या गरुडाला प्रार्थना करतो, तुझ्या पायावर मी काय करतो? वेळोवेळा डोई ठेवत आहे, तुझ्या पायावर डोकं ठेवत आहे. परंतु तू काय कर तर त्या भगवंताला तू माझ्याकडे लवकर घेऊन ये. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई नाही का. वेगे आनावा तो हरी आणि मज दिना ते. आता लक्षात घ्या. म्हणून सूक्ष्म परमार्थ आहे. तर आतावरचा जसा फूड जसा असतो नुकतंच जन्मलेल्या मुलाला जसं सांभाळायचं असतं, मग सांगितलं अग्नीला जशा प्रकारचं आपण सांभाळायचं असतं, हा तशा प्रकारचा बोध आहे. आणि म्हणून अजून एक विषय पहा, तुझे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून नाही का. त्या शारदेला सांगितले शारदा म्हणजे ही ज्ञान, शारदा म्हणजे ही विद्या. शारदा म्हणजे काय? ही ज्ञान. शारदा म्हणजे ही विद्या. शारदा म्हणजे हे आत्मज्ञान. शारदा म्हणजे हे अज्ञान नष्ट करणारं ज्ञान. म्हणून काय म्हणत आहे तर ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून नाही का. आणि अशा म्हणून काय म्हटलं. आता याचा अर्थ थोडासा आपण विचार जर केला तर पहा आता काय सांगितलेलं आहे. तर गरुडावर बसून म्हणजे देवाचं पान गरुड आहे. आता गरुड जर विचार जर केला आपण, जर बाह्य लक्षणाने पाहिलं, बाह्य दृष्टीने जर पाहिलं तर आयुष्यात आपला मिळ बसायचा नाही. म्हणून परमार्थ हा सूक्ष्म दृष्टीचा आहे, सूक्ष्म विचाराचा परमार्थ आहे. इथं काय करायचं आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून कसं आहे तर परमात्मा ज्याला देव म्हणतात तो गरुडावर म्हणजे गरुड म्हणजे कोणता, कशावर कसा येतो तो गरुड पुढे गरुड माहिती आहे ना कोणता? पुढे गरुड तो नाही का. म्हणजे तर गरुड म्हणजे साक्षात विवेक हे तुम्हाला सांगतो. अगदी निश्चित, याशिवाय अन्यथा केसा इतकी सुद्धा अन्यथा नाही. बस हाच तो तंत्र विषय सांगितलेला आहे. म्हणजे देव कशावर येतो? देवाचं वाहन आहे विवेक. आणि देव येतो त्या गरुड रूपी विवेकावर बसून देव हा प्रवास करीत आहे. म्हणून काय केलेलं आहे त्या विवेक आता परंतु एकच इतकं स्पष्ट सांगितलेलं नाही का. इतकं स्पष्ट सांगितलेलं नाही, परंतु त्याचा अर्थ मात्र असाच आहे. आणि म्हणून विवेकावर काय त्या भगवंताला काय सांगितलेलं आहे का त्या विवेक जर आपल्याजवळ असेल तर त्याच विवेकावर बसून काय होतो त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घेता येते किंवा तो भगवंत आपल्याला दिसतो. मग आता पहा तर इथं जो विचार केलेला आहे की उदकी झाली. आता मग अशा प्रकारचा तो विवेक म्हणजे जर आपल्याला जो विवेक असेल तर त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला होईल. आणि जर समजा आपला ज्याच्या जो विवेक आहे त्यालाच भगवंत आहे. आणि ज्याच्या जो विवेक नाही त्यानं कोटी जन्म जरी परमार्थ केला आणि वाटेल तेवढं जरी साधन जरी केलं, हे शास्त्र समजून घ्यायचे. केवढ्या करता समजून घ्यायचे? वस्तू आपल्या जवळच आहे, वस्तू आपणच आहोत, परंतु आपलीच वस्तू गायब झालेली आहे. आणि ती वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी इथं अविचाराने ती वस्तू हरवलेली आहे. आपण तेच आहोत नाही का. तसं विचार जर केला, परंतु इथं काय झालेलं आहे भ्रम झालेला आहे. आणि त्या भ्रमानं काय झालेलं आहे आपण एवढं दुःख आपण भोगत आहोत नाही का. आपलीच वस्तू आपल्या जवळ आहे, परंतु आपल्या जवळ असून तिचा काही सुद्धा आपल्या सुखाला, ज्ञानाला, आनंदाला आणि दुःखाचा नाश करायला तर त्याचा अजिबात उपयोग नाही. आणि म्हणून काय करायला पाहिजे ही विचार करून काय करायचं आहे आपल्याला ती भ्रांती घालवायची आहे. मग आता पहा की उदकी झाली बाहुळी उदकाती जैशी झाकोळी वायाची आबाळी आकाश लोके हा गा स्वप्न लेटिके म्हणू ये
परी निद्राविषयी बांधली होय ती आठवू काय देत आहे आपण पेया. आता आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची त्यासाठी माऊलीने दोन काही दृष्टांत सांगितले आहेत. तर पहिला दृष्टांत आहे पाणी आहे त्या पाण्यावर शेवाळ आहे नाही का आणि त्या शेवाळाने पाणी काय केलेले झाकून टाकलेलं आहे म्हणजे पाणी दिसतच नाही. पाण्याशिवाय शेवाळ झालं नाही परंतु त्या शेवाळ पाण्या म्हणजे पाणी अदृश्य आहे. पाणी म्हणण्याची सोयच राहिली नाही. आपल्याला माहिती म्हणून आपण म्हणतो पाणी आहे पण ज्याला माहीतच नाही याला शेवाळ म्हणतात. शेवाळ म्हणतात ज्याला एखाद्या पाण्याला तहान लागलेली आहे परंतु त्याला माहित नाही हे शेवाळ आहे म्हणून तो तिथून जाईल परंतु त्याला पाण्यापासून जाईल शेवाळ पाहून जाईल परंतु तो काय म्हणेल या ठिकाणी पाणीच नाही. शेवाळ पाहून तो बुद्धीचा निर्णय काय करील की या ठिकाणी पाणीच नाही अशा प्रकारचा तो विचार करेल. का तर त्याच्या दृष्टीचं पाणी आणि त्याची दृष्टी याच्यामध्ये काय आढळलेलं आहे शेवाळ आढळलेला आहे नाही का. मग शेवाळ जेव्हा बाजूला जाईल तर तेव्हा त्याची दृष्टी पाण्यापर्यंत जाईल. मग तशा प्रकारे इथं दुसरं काय सांगितलेलं आहे तर आता स्वप्न हे लटिके म्हणून निद्रावशे बांधली होय ती आठवू काय देत आहे आपण पेया. मग आता विचार करायचा आहे की आता आपण ब्रह्मस्वरूप आहोत परंतु इथं निर्णय करताना काय झालेला आहे तर हे जग आहे नाही का. जग आणि परमात्मा यांचा आपल्याला विचार करायचा आहे. जसं शेवाळाने पाणी झाकून टाकलेलं आहे तर किंवा शेवाळाने पाणी झाकून टाकलेलं आहे तशा प्रकारे ह्या जग आहे आणि परमात्मा आहे. ह्या जसं सूर्याला त्या ढगांनी सूर्याला झाकून टाकावा मग तशाच प्रकारे काय झालेलं आहे तर आपल्या ह्या ज्याला आपण जग म्हणतो ह्या जगाने हा परमात्मा झाकून टाकलेला आहे. कल्पना अविद्या तिने ह्या कल्पनेनं आपला सूक्ष्म देह जो आहे तर त्या सूक्ष्म देहानं जो परमात्मा झाकून टाकलेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत सूक्ष्म देह शेवाळ आपण बाजूला करत नाही तोपर्यंत पाण्याची प्राप्ती नाही. तसं सूक्ष्म देहाचा पास जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या स्वरूपाची सुद्धा आपल्याला प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून पाहता इथं चांगला जर आपण विचार जर करायचा जर झाला व्यवस्थित जर तत्व जर आपल्याला समजून जर घ्यायचं जर झालं तर जग आहे आणि परमात्मा आहे. मग जग काय आहे आणि परमात्मा काय आहे. जग आणि परमात्मा आता आपण विचार करायचा आपण कशामध्ये मोडतो. आपण जगामध्ये म्हणजे देहाचा विचार जर केला जसं हे जग आहे आणि हा देह आहे हे एक तत्व झालं. आपल्यातला आत्मा आहे आणि बाहेरचं परब्रह्म आहे ही दोन तत्व झाली. आणि आता काय झालेलं आहे देहातल्या आत्म्याला या देहानं झाकून टाकलेलं आहे आणि परब्रह्माला काय झालेलं आहे या जगानं झाकून टाकलेलं आहे. आणि आपल्याला देह बाजूला सारायचा आहे हे जग बाजूला सारायचे आणि परब्रह्म तत्व आपला प्राप्त करून घ्यायचे. परंतु आता हे बाजूला सारायचं कसं हा भल्या भल्यांना सुद्धा प्रश्न सुटलेला नाही. हजारो वर्षे तपश्चर्या ऋषी मुनींनी केली नाही का अनेक जन्म ज्यांनी घेतले त्यांना सुद्धा हा प्रश्न सोडवता आला नाही. परंतु ज्यांनी काय केलेलं आहे मग भगवंताची प्राप्ती कधी होते योग्य साधनाचा अभ्यास जेव्हा योग्य साधनाचा वापर केला जातो किंवा योग्य विचार जेव्हा परफेक्ट विचार परिपूर्ण विचार ज्याला उचित अशा प्रकारचा यथार्थ विचार केला जातो आणि त्याच वेळेला काय होतो अयथार्थ विचार बाजूला होतो आणि त्या परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होते. मग आता विचार करायचा पाहता काय झालेलं आहे जग आणि परमात्मा. तर ह्या दोन तर आपल्या तीन गोष्टी आणखी एक आपला विचार करायचा आहे की आत्मज्ञान. मग माऊलीने सांगितलं अरे तुला जर त्या ज्ञानाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल ना तुला प्रकृतीचाच विचार करायला पाहिजे. प्रकृतीचा विचार जर नाही केला तर तुम्हाला जाणू शकणार नाही. प्रकृतीचाच विचार करायला पाहिजे कारण प्रकृतीने मी झाकलं केलेलं आहे. म्हणून आपल्याला जीव जगत आणि परमात्मा नाही का या तीन तत्वांचा ही तीन तत्व आपल्याला समजून घ्यायची आहे. मग जग कसं आहे परमात्मा कसा आहे आणि जीव कसा आहे हे आपण ज्याला व्यवस्थित रीतीनं चांगल्या चिंतनानं व्यवस्थित समजलं त्याचा मात्र भ्रम राहिला नाही. मग आता विचार करा की परिस्थिती कशी आहे किंवा खरी म्हणजे खरं स्वरूप कसं आहे. खरं स्वरूप अशा प्रकारचं आहे. आता पहिली भूमिका आहे ज्ञानाची आणि दुसरी भूमिका आहे अज्ञानाची. संत असतात ज्ञानाच्या भूमिकेवर आणि आपण असतो अज्ञानाच्या भूमिकेवर. संतांना जग काही दिसत नाही आणि आपल्याला जग हे दिसतंय. संतांना जग दिसत नाही त्यांना परमात्माच दिसतोय नाही का. त्यामुळे त्यांना जगाविषयी स्वतःविषयी भ्रांती नाही परमात्म्याविषयी भ्रांती नाही. त्यांच्यापुढे जगाची सुद्धा समस्या नाही
परंतु आपल्या पुढे कशी आहे तर आपल्या पुढे तो परमात्मा अप्राप्त आहे आणि ही भ्रांती आपल्या पुढे आहे आणि हे जगही आपल्या पुढे आहे आणि त्यामुळे असणारा परमात्मा काय झालेला आहे आपला दुर्लभ झालेला आहे. आणि म्हणून आता इथं काय करायचं आहे तर संतांच्या भूमिकेवर आपल्याला जावं लागणार आहे. संत ज्या आता उदाहरणार्थ एखादा एव्हरेस्ट पर्वत आहे आणि एव्हरेस्ट पर्वतावर काय काय आहे ते जर आपला पायच असेल तर त्या पर्वताच्या पायथ्याशी उभं राहून आपल्याला कधी कळणार नाही. मग तिथं आपल्या त्या पर्वताच्या शिखरावरच आपल्याला जायला पाहिजे. तसं जोपर्यंत आपण ज्ञानाची भूमिका स्वीकारत नाही अज्ञानाची भूमिका टाकत नाही नाही का तोपर्यंत वस्तू कळणारही नाही. वस्तू कळणं आणि वस्तू होणं यामध्ये फरक आहे. वस्तू कळणार सुद्धा नाही. अज्ञानाची भूमिका टाकावी लागते ज्ञानाची भूमिका स्वीकारावी लागते. आणि जेव्हा अज्ञानाची भूमिका टाकू ज्ञानाची भूमिका स्वीकारू तेव्हा काय होईल तर आपला वस्तू कळेल नाही का वस्तू आपल्या कळेल आणि सत्य वस्तूही कळेल आणि भ्रामक वस्तू सुद्धा आपल्याला कळेल. आता पुढची गोष्ट अशी नुसतं कळणं जे असतं कळणं आणि होणं यामध्ये फरक आहे. तर कळून काय होतं कमीत कमी याला म्हणायचं कळणं याला म्हणायचं परोक्ष ज्ञान आणि याला होणं याला काय म्हणायचं अपरोक्ष ज्ञान नाही का. साखरपुडा झाला साखरपुडा म्हणजे काही पूर्तता नाही नाही का. साखरपुडा झाल्याशिवाय लग्न नाही नाही का. साखरपुडा झाल्याशिवाय लग्न नाही आणि तर लग्नाशिवाय तर ती मुलगी नांदायला येत नाही. साखरपुडा झाला 10 वर्ष जरी राहिला नाही का 10 वर्ष लग्न करायचं म्हटलं साखरपुड्यानंतर त्याला काय अर्थ आहे का. म्हणून साखरपुडा कर नाही तर करू नको नाही का परंतु लग्न होणं मात्र महत्वाचं आहे. तसं वस्तू होणं महत्वाचं आहे नाही का. आत्मस्वरूप होणं हे महत्वाचं आहे. मग आता तेव्हा विचार करायचा आहे. विचार ज्ञानाच्या भूमिकेतून जर पाहिलं तरी चांगलं समजून घ्यायचं ज्ञानाच्या भूमिकेवरच आपल्याला झालं पाहिजे. परंतु ज्ञानाची आता विचार करा की ज्ञानाची भूमिका तर ज्ञानाची अज्ञानी माणसाने ज्ञानाची भूमिका स्वीकारणं नाही का. हे कसं आहे लहान मुलाच्या डोक्यावर 50 किलोचं ओझं द्यायचं हे थोडंसं अवघडच आहे का नाही. आणि परंतु त्याशिवाय मात्र काही इलाज नाही. मग आता पहा एक विचार जर केला ना तर ज्ञानाची भूमिका काय सांगते. ज्ञानाची भूमिका अशी सांगते का जे जग आपला भासते हे जगच नाही का. भासणारं जग हे काल्पनिक आहे हे सत्य नाही. आणि जोपर्यंत हे भासणारं जग आपल्या बुद्धीतून निवृत्त होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सत्य परमात्म्याची प्राप्ती आपल्याला कल्पनाती होणार नाही. काय झालेलं आहे. आणि आता उदाहरण पाहता इथं आपण विचार जर केला तर आपण हे पाहिलं ज्याला आपण मायेचं उदाहरण पाहिलं ना आपण तर ती माया अशा प्रकारची आहे. तुम्हाला मी उदाहरण सांगितली होती. यात मी एक आग्रह देवाचं एक उदाहरण सांगितलं होतं. सुदाम देवाचं उदाहरण सांगितलं होतं. तर ती उदाहरण ज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय मार्मिक आहे. आग्रह देवाचं उदाहरण त्याच्यानंतर सुदाम देवाचं उदाहरण आणि तशा प्रकारचं कसं या जगामध्ये तर एक अजातवादाचा सिद्धांत तो सत्य आहे. भगवंताच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेहमी लक्षामध्ये ठेवायचं आपण कोण आहोत तर या देहाचा आपला संबंध नाही. आपण निर्गुण निराकार आनंदमय ज्ञानमय असं विश्वाला व्यापून उरणारं सत्य स्वरूप आपलं पूर्वीपासून आत्ताही आणि अखेरपर्यंत आपलं आत्ताही स्वरूप आपलं तेच आहे. आताही आपण ब्रह्मच आहोत. आताही आपण आनंदमय आहोत. आताही आपण ज्ञान स्वरूप आहोत. परंतु आपलं स्वरूप काय केलेलं आहे ह्या इंद्रियांनी घोटाळा केलेला आहे नाही का. इंद्रियांनी म्हणजे इंद्रिय कशाचा परिणाम अंतःकरणाचा परिणाम. अंतःकरण कशा परिणाम अविद्येचा परिणाम. अविद्या म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे काय ब्रह्मस्वरूपाला झाकून टाकलं नाही का. आहे ते झाकून टाकलं आणि नको ते दाखवलं आणि त्यामुळे दृष्टी आहे त्यावर खिळते नाही का. नाही त्यावर दृष्टी खिळते आणि आहे ते काय झालेलं आहे अदृश्य. नवे त्याची कैशी झालेली खेळिया नाही त्याची दिसू लागले रे. नाही त्याची कैशी झालेली खेळिया नाही त्याची दिसू लागले रे. अरूप होते ते रूपाशी आले शिवशिव नाम पावले रे. अरूप होते ते रूपाशी आले नवे त्याची कैशी झालेली खेळिया नाही त्याची दिसू लागले रे. हे नसणारं जग दिसू लागलं
आणि अरूप होत ते रूपाशी आले, जुग शिव नाम पावले रे, आपली चावडी धरून खेळूया, आपापना ते व्याले रे. मग भगवंत म्हणतात या ठिकाणी की भगवंतानी भूमिका घेतलेली की आता हे जे जग आहे हे जग माझ्यापासूनच झालेलं आहे. ही भगवंताने सांगितले. जग कसं झालं तर जग माझ्यापासून झालेलं आहे. किंवा ते भगवंत त्याच्या पुढे आणखी काय सांगतात, अरे बाबा माझ्यापासून जग नाही तर मीच जग झालेलो आहे. ही एक भूमिका भगवंताने सांगितली. पहिल्यांदा काय सांगतात, जग हे माझ्यापासून झालं. नंतर काय सांगतात, अरे जग माझ्यापासून झालं नाही, मीच जग झालो नाही, म्हणजे मी जग झालो आहे. हाही विचार भगवंताने सांगितला. परंतु त्याच्या पुढचा विचार जो आहे तो भगवंताने सांगितला, तो मात्र विचार करणे. आता हे कोणा करता आहे, कोणा करता आहे, ज्याला परमात्मा सांगायचा आहे नाही का, परमात्मा द्यायचा आहे, परंतु त्यांची अजून सत्यत्व बुद्धी जातच नाही. या जगाबद्दलची सत्यत्व बुद्धी जात नाही. म्हणून त्यांच्याकरता काय सांगायचं आहे, हे दिसतंय हे मीच आहे असं देव सांगतात. हे दिसतंय हे मीच आहे, मीच. अरे बाबा ईश्वर जो आहे ना हे माझं स्वरूप आहे नाही का, दिसणार मीच. हे आधी काय म्हणतात, हे जग माझ्यापासून झालं. आणि विचार जर केला शास्त्राने काय सांगितलंय तर भगवंत परमात्मा जो आहे त्या परमात्म्यानं आपली शक्ती निर्माण केली आणि त्या परमात्म्याच्या शक्तीपासून हे जग निर्माण झालेलं आहे. विचार करायचा, परमात्म्यानं आपली शक्ती निर्माण केली. मग आता परमात्मा परमात्म्याची शक्ती एक का दोन, एकच आहे ना. परमात्मा आणि आता समजा एखादा मूर्तिकार आहे, त्या मूर्तिकारानं त्याची कला आहे, मूर्ती तयार करण्याची त्याच्या ठिकाणी कला आहे. ही कला कुठं, त्याच्या घरात राहते का त्याच्या बुद्धीमध्ये त्याच्या जवळ राहते ना. आता मूर्ती करायची तो कामाला आला, पण तो म्हणतो का ती विद्या माझ्या घरीच विसरून राहिली, बॅग मध्ये विसरून राहिली, कपाटामध्ये विसरून राहिली. मग ती त्याची कला, ती त्याची शक्ती, ती त्याची विद्या त्याच्यापासून वेगळी का त्याला एक रूप आहे नाही का. ती कशी आहे, एक रूप आहे. मग आता ती त्याची शक्ती कशी आहे, त्याची शक्ती आहे त्याच्यापासून वेगळी नाही. परंतु आता कसं आहे, ती त्याची शक्ती आहे, परंतु पूर्वी त्याच्याजवळ ती शक्ती होती का. त्यानं 10-15 वर्ष काय झालं, मूर्ती घडवलीच नाही, त्याच्याजवळ ती शक्ती राहिली नाही. मग तो आणि याचा अर्थ त्याची जर शक्ती म्हणावं तर ती आता त्याजवळ राहिली नाही का. आणि म्हणूनच भगवंत सांगतात, अर्जुन सत्य काय असतं ते तू समजून घे. तुला आता आत्मतत्व मी सांगतोय, तुला देव म्हणतात आत्मतत्व चांगलं समजून घे. जे सुरुवातीला असतं, मध्ये असतं आणि शेवटी असतं, त्याला तेच सत्य असतं. भगवंत हा अनादी काळापासून त्यांनी विश्वाची उत्पत्ती पाहिली, विश्वाची स्थितीही पाहिली आणि विश्वाचा विनाश सुद्धा तो भगवंताच्या त्या सगळ्यांच्या विश्वाच्या उत्पत्तीला, स्थितीला आणि प्रलयाला किंवा विनाशाला भगवंत जाणतो. तो सगळ्या विश्वाला जाणतो. प्रत्येक माझी किड्या मुंग्याला तो सगळ्याला जाणतो. या त्रिभुवनाला संपूर्ण तो जाणतो नाही का. अशा प्रकारचा त्रिभुवनाला तो जाणतो. कोट्यावधी असंख्य जेवढे ब्रह्मदेव निर्माण झाले, जेवढे ब्रह्मदेव निर्माण झाले, ब्रह्मदेव तुम्हाला सांगतो ब्रह्मदेवाचं तर 4 युग, सत्ययुग, द्वापार युग, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली नाही का, असे 4 युग. त्या 4 युगांची एक चौकडी, 4 युगांची एक चौकडी, अशा 1000 चौकड्या तेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस असतो. 4 युग, 4 युगांची एक चौकडी नाही का, 4 युगांची एक चौकडी, अशा 1000 चौकड्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि तितक्या चौकड्या तेवढी ब्रह्मदेवाची रात्र नाही का. तेवढी ब्रह्मदेवाचा रात्र सुरू झाली का सगळ्या जगाच्या अंताला सुरुवात होते नाही का. ब्रह्मदेवाची रात्र म्हणजे जगाचा विनाश, रात्र म्हणजे सगळ्या जगाचा विनाश जेव्हा होतो, सगळं जेव्हा याला प्रलय म्हणतात. अशा प्रकारचे 4 प्रकारचे प्रमुख प्रलय सांगितलेले आहेत. आपले जर प्रलय जर पाहिले, आपल्या ठिकाणी 2 प्रलय असतात. एक प्रलय म्हणजे निद्रा प्रलय आणि दुसरा प्रलय म्हणजे मृत्यू. हा 2 प्रलय आपल्या ठिकाणी आहे नाही का. निद्रा आणि मृत्यू आपले हे 2 प्रलय आहेत. तशाच प्रकारे ईश्वराचेही अशाच प्रकारचे 2 प्रलय आहेत. आणि आता तर हे प्रलय सांगितले, शास्त्रानं प्रलयाचं वर्णनही केलं. इतकं वर्णन केलेलं की असा मुसळधार पाऊस पडतो, मुसळधार पाऊस पडतो, सगळी पृथ्वी आम्ही सगळी असंख्य सगळे बुडून जातात, नदी पर्वत चंद्र सूर्यही बुडून जातात.
मग 12 आदित्य प्रकाशतात आणि त्या 12 आदित्य प्रकाशू लागले की नक्षत्रांचे फुटाणे होतात आणि मग ह्या जगात काहीच राहत नाही, शून्य सगळं होऊन जातं, प्रलय काळ सगळा असा होऊन जातो. आता हे सांगितले. परंतु तुकारामाला म्हणतात त्याच्यावर मग आम्हाला माहिती. तुम्हाला सांगतो आता ज्ञानातून जर भूमिकेतून जर पाहिलं प्रलय काळ म्हणजे काय, तर प्रलय काळ तुम्हाला सांगितलं. प्रलय काळ याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा होतो की आत्मज्ञान झाल्यानंतर सगळं जग लय आणि प्रलय. लय होणं म्हणजे तात्पुरता लय होणे आणि प्रलय म्हणजे कायमचा लय होणे. म्हणजे आत्मज्ञान झालं का सगळ्या जगाचा लय होतो आणि तो प्रलय पुन्हा जगच राहत नाही. हा खरा प्रलय म्हणजे तिकडं ब्रह्म म्हणजे आत्मज्ञानाची सिद्धी हा खरा प्रलय आहे. आणि ते टाकले आणि लोकांनी काय केले, भलतेच अर्थ या जगामध्ये माजलेले आहेत. परंतु असा प्रलय मात्र कधी घडत नाही. फार पाऊस पडतो आणि 12 आदित्य हे होतात. आता 12 आदित्य म्हणजे काय, 12 आदित्य म्हणजे एवढं आत्मज्ञान काय होतं, तेजस्वी आत्मज्ञान प्रगट होतं, नाही का, अशा प्रकारचं. मग आता हा एक विषय झाला. परंतु आता आपल्याला जो आपला विषय आहे तर त्याविषयी काय, जे सुरुवातीला अखंड असतं तेच परब्रह्म, आपलं स्वरूप तेच आहे. परंतु आपल्याला आपली विस्मृती झाली. तुम्हाला सांगतो काय झालेली आहे, आपल्याला आपल्या स्वरूपाची विस्मृती झालेली आहे. आणि आपल्याला जसं आपली शक्ती, जीवाची शक्ती, निद्रा शक्ती काय करते, त्या निद्रा शक्ती ही आणि ह्या निद्रा शक्तीने काय केलेलं आहे, आपल्या स्वप्न दाखवलेलं आहे. आणि आपण जे पाहतो हे फक्त स्वप्न आहे. सत्य सांगतो बरं का तुम्हाला. आता याचं चिंतन करावं लागेल तरच आपल्या ब्रह्मस्वरूपापर्यंत प्राप्त होता येईल. आणि हे चिंतन जर नाही केलं तर ब्रह्मस्वरूपापर्यंत कदापि आपल्याला जाता येणार. आणि म्हणून काय सांगायचंय, ही जी निद्रा, जसं आपली निद्रा शक्ती काय करते, नाही ते स्वप्न आपल्याला दाखवते. निद्रा लागली, आपल्याला निद्रा निर्माण झाली, झोपेच्या अधीन आपण झालो का, झोपेच्या अधीन आपण झालो. आणि ज्यावेळेला आपण झोपेच्या आधी होतो त्यावेळेला मी कोण आहे याची आठवण राहते का, कोणालाच आठवण राहत नाही. आपल्या स्वतःचा विसर पडतो. आपला आपण पेया विसृतो धनंजया तेची रुपया अज्ञान नाशी. आपलं तुम्ही आत्ता सुद्धा पहा, म्हणजे सत्य समजून घ्यायचं तुम्ही खरोखर ब्रह्म आहात. परंतु काय झालेलं आहे, आपल्याला अज्ञानाची निद्रा आपल्या ठिकाणी निर्माण झाली, स्वरूपाचं विस्मरण आपल्याला झालं. आपल्या व्यापक आनंदमय सत्य स्वरूपाचं आपल्या विस्मरण झालेलं आहे आणि आपण हे स्वप्न पाहत आहोत. परंतु यातलं सत्य काहीच नाही, काही एक सत्य नाही. तुम्ही मुरकुटे ते आहात, हा भ्रम आहे. हे तुमचे मिस्टर मालक आहेत, हाही भ्रम आहे, नाही का. नाही म्हणजे हा खरोखर आहे, म्हणजे सांगत नाही. हा म्हणजे ज्ञान आहे, आपल्याला इथं विषय नाही, हा भ्रम आहे. आणि मी एक मनुष्य आहे आणि माझा जन्म झाला, मी सर होतो, मी प्राचार्य होतो, मी मुलांना शिकवलं, मी एवढं घर बांधलं, मी जमीन घेतली आणि माझी आई वडील घरदार एवढा विस्तार मी केला. हे सगळं केवळ कल्पनामय आहे. यातलं जसं स्वप्नामध्ये असंख्य वस्तू आपल्या भासतात दिसतात, तशाच प्रकारे काय झालेलं आहे, हे स्वप्न आहे. आणि म्हणून हे स्वप्न जसं आपण स्वप्नामध्ये वावरतो तेव्हा ते सत्य वाटतं आणि सगळी सुखदुःख आपण भोगतो आणि त्या काय होतो, त्या स्वप्नातल्या संसाराची एकरूप होतो आणि संसारातील सुखदुःख आपण भोगतो. तसं आता हे जे आपल्याला म्हणून अज्ञानाची अनिदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धाची इला, तो जेव्हा आत्मज्ञानाची त्याला जागृती येते, नाही का, तो अज्ञानाची झोप त्याला लागली, तो स्वरूपाला विसरून गेला. आणि मग काय झालं, अज्ञानाचे घोरत होता, घोरमध्ये त्याने सगळं प्रपंच, मुलं बाळ, घर दार, बायका पोरं, शत्रू मित्र, कोर्ट कचेऱ्या आणि असं नको ते एवढे उद्योग, एवढा तो घोरला, एवढे उद्योग त्याने करून ठेवले. अज्ञानाच्या निदा घोरत होता बदबदा. परंतु काय झालं, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा तो जागा झाला आणि स्वस्वरूपावर तो आरूढ झाला. तसं आपल्याला हे खरं काहीच नाही, म्हणजे इतकं आपण मानायचं की हे खरोखर. म्हणून पाहता याचा विषय समजून घ्यायचा ना. आद्यंती अर्जुना आयशिनी पाही जे आद्यंती किरण नाही, अर्जुना आयशिनी पाही जे आद्यंती किरण नाही,
माझी स्थिती आभाषे काही परी ते टवाळगा. अर्जुना ऐशेनी पाही आद्यम तू किरण नाही. माझी स्थिती आभाषे काही परी ते टवाळगा. टवाळ म्हणजे काय? टवाळ मग आपण ग्रामीण भागात शब्द वापरत ना. जी पोरं कुचकामाची आहेत ना त्यांना टवाळ पोरं म्हणतात. ते टवाळ तसे हे दिसतं हे सगळं टवाळपणा आहे हा. तुम्ही जे करतो टवळ्याचे हे टवळ्याचे आहेत ना. लय केलं कलेक्टर झालं तरी त्या टवळ्याचे नाही का. आणि म्हणूनच विचार करा हे सगळं कसं आहे तर सगळं जोपर्यंत तो कैदी असतो तुरुंगामध्ये जातो तुरुंगवास भोगतो तोपर्यंत तो कैदी असतो. पण तो तुरुंगातून सुटलो तो कैदी राहिला का? तुरुंगातून सुटला तो कैदी राहिला नाही. परंतु प्रकार असा तुरुंगामध्ये 100-200 कैदी होते. परंतु काय झालं ते सगळे कैदी जे होते सगळे कैदी सुटून गेले. एकही कैदी राहिला नाही. एकही कोर्टामध्ये केस पेंडिंग राहिली नाही. कैद्याचं एकही आता कारण तुरुंगाचं कारण राहिलं नाही कारण कैदी एकही नव्हता. आणि मग काय केलं त्या तुरुंगाची काय किती दवाखाना टाकला. एका इमारती दवाखाना टाकला. एका इमारतीमध्ये कॉलेज सुरू केलं. आणि त्या तुरुंगाच्या अधिकारी त्यांना सांगितलं तुम्ही आता घरी जा. आता तुरुंगाचं काम राहिलं नाही. राहिलं कैदीच राहिले नाहीत ना. कैदीच राहिलं नाही म्हटलं तुरुंगाचं काम काय आहे. कैदी होती म्हणून तुरुंगे. आता कैदीच राहिलं नाही. तुरुंग नाही म्हटलं तर तुरुंगाचा अधिकारी तिथे राहिला का? तो सुद्धा राहिला नाही. मग आता तुरुंगच कैदीच नाही म्हटल्यावर तिथं तुरुंगाचं कारण आहे का काही. तिथे शाळा सुरू झाली. तिथं कॉलेज सुरू झालं. तिथं हॉस्पिटल सुरू झालं नाही का. मग तशा प्रकारे काय होतं आपलं अज्ञान होतं. अज्ञानाचा परिणाम हे जग झालं आणि अज्ञानच राहिलं नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं फक्त आता त्याचं हे सगळं स्वरूप बदललं. आणि म्हणून काय समजायचं आहे मला सांगितलं की अर्जुन आयशेली पाय किंवा अद्यंत किरण नाही साचेही नव्हे काही परी लटकेपणाची नवाई पडी भाषे गा. साचेही नव्हे काही नाही का. अद्यंत किरण नाही साचेही नव्हे काही. आधी नाही शेवटी नाही मध्ये नाही. साच्या काय अद्यंत किरण नाही साचेही नव्हे काही खरोखर नाही परी काय सांगितलं लटकेपणाची नवाई म्हणजे खोटेपणाचं गंमत म्हणजे परिभाषेगा ही फक्त आपल्याला वाचते. आणि म्हणून चैले आपले ज्ञान जैसे नुहीची वय स्वप्न तैसे स्फुरते दया त्रिभुवन वाव झाले नाही का. आणि मग त्याला काय झालं तर आपलं ज्ञान जसं आपण स्वप्नातून जागं झालो की स्वप्नीची विचित्र सेना मीची झालो होतो ना नाना नाही का. मग स्वप्नीची आपणच का होतो हे सगळं आपणच होतो ना. स्वप्नात नद्या नाले पर्वत डोंगर सगळं काय आपणच होतो. स्वर्गाचे स्वप्न जे दिसतं हे कोण होतं आपणच होतो. स्वप्न जे दिसतं ते आपणच होतो. एवढंच की कसं आहे आपल्या स्वप्नामध्ये जे आपण पाहतो ते आपणच होतो. हे विश्व स्वप्न आहे. हे कसं आहे विश्व स्वप्न आहे. इथं सुद्धा ब्रह्मरूप आपण असताना हेच आपण सगळे झालो आहोत. हे सगळं काय झालो हे चंद्र सूर्य आपण झालो. रशिया अमेरिका आपण झालो. हिमालय पर्वत आपण झालो. सगळं जगत आपण झालो. आपणच एकटा हे सगळं आपण झालो आहोत. सगळंच आपण झालो आहोत. परंतु हे फक्त कधीपर्यंत आहे जोपर्यंत आपल्या आत्मस्वरूपाची जाग येत नाही नाही का तोपर्यंतच हे करे. नाहीतर कसा इतका याला कल्पना इतका सुद्धा याला खरं एखाद्या कल्पना सुद्धा खरी ठरेल. एखाद्या स्वप्न सुद्धा खरी ठरेल. स्वप्न खरं ठरेल परंतु तुमचे आमचे जे व्यवहार आहेत हे कदापि खरे ठरणार नाही. आणि म्हणूनच भगवंताने काय केलं आज त्या सुदामदेवाने विचारलं होतं आग्रदेवाने विचारलं होतं. तो आग्रदेव होता. आग्रदेवाचं स्वप्न समजून घ्यायचं. सुदामदेव माया समजून घेतली का म्हणून तर माया ब्रह्म ओळखावी तयात अध्यात्म म्हणावी म्हणून मायेची ती जाणावी स्वरूपावी. ब्रह्म जर ओळखायचं असेल ना माया ब्रह्म ओळखावे त्यालाच अध्यात्म म्हणतात. अध्यात्म म्हणजे काय माया ओळखली आणि ब्रह्म ओळखलं त्यालाच अध्यात्म म्हणावी नाही का. आणि मायेचे ते जाणावे स्वरूपाची परंतु मायेचं स्वरूपाची जाणून घ्यावं. ज्यानं माया जाणली तोच देव जाणू शकतो. ज्यानं माया जाणली नाही तो देव कदापि जाणू शकत नाही. आणखी एक तुम्हाला मी नवीन खून सांगतो. एखादा म्हटलं ज्ञानाच्या गोष्टी करायला लागला म्हटलं मला देव कळला. मला देव कळला मी ब्रह्म झालो मी मुक्त झालो. तुम्हाला एक इंग्लिश सांगून ठेवतो सगळ्यात त्यावेळेस तुमच्या हातात देतो काळजी करू नका. तर जो म्हणाल एखादा मी मुक्त झालो फार म्हणा अरे वा खरंच आनंदाची गोष्ट आहे नाही का.
पण म्हणायचं पण सहज आपलं बोलतो बघा माया कळली का माया कळली का तो जर म्हणे मला माया कळली तर म्हणायचं तो मुक्त त्याने पण खुबीनं काढून घेता आलं पाहिजे. तो जर म्हटला मला माया म्हणजे काय कळली तर म्हणायचं तो मुक्त. आणि तो जर म्हणायचा मायाच जो यथार्थ मायेचं स्वरूप सांगतो त्यालाच मुक्त म्हणायचं. ज्याला माया कळली नाही तो कदापि मुक्त होऊ शकत नाही का. तो मुक्त नाही तो. आणि म्हणून ब्रह्म आंतरी प्रकाशी किंवा दृश्य प्रत्यक्ष दिशे नाही का काय उभी ती दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्य वाटते याशी काय करावे ते सांगा. ते प्रत्यक्ष दिसते म्हणून खरं वाटते. प्रत्येक आपली बायको दिसते ती जेवायला वाटते. लग्न लागले चांगला मध्ये अंतरपाळ झालेला आहे ब्राह्मण श्लोक म्हणतोय आणि तरी त्याला खोटं म्हणायचं. तरी त्याला खोटं म्हणायचं तरी ते खोटच. किती ब्राह्मण श्लोक म्हणत असला किती ती घरात आली असली तरी सुद्धा कसं आहे. आणि म्हणून दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्य वाटते याशी काय करावे ते सांगा. अजून काय म्हटलेलं आहे ब्रह्म आंतरी प्रकाशी माया प्रत्यक्ष दिशे आणि द्वैत हे निश्चय कोणी परिहो. ब्रह्माची जाणीव होते. आता मी ब्रह्म आहे असंही वाटते. मी ब्रह्म आहे असंही वाटते आणि जगही पण चांगलं वाटते नाही का. मी ब्रह्म आहे हे पण चांगलं वाटतं. आणि आणखी 2 एकर घ्यावी ती सोडायचीच नाही खरेदी ही तितकंच वाटते. याशी काय का आता द्वैत हे विषय कोणी करू. आता हे करावं का ते करावं सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू नाही मी काय करावं. आणि म्हणून कसं आहे तर म्हणून अशा आता ती उभी सांगितली. आणि म्हणून त्याच्या पुढचं सांगतो पहा तर सकळ मिथ्या होऊन जाते राम भजन करून येते. हे दृश्य ज्ञान यांच्या मध्ये स्वप्न जायचे किंवा दृश्य पदार्थ ओसरिता अवघा आत्माची तत्वता निहेटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. आहे का दृश्य पण विचारे जर पाहता नाही का विचारानं जर पाहिलं विचार म्हणजे विवेकानं जर पाहिलं तर दृश्य मुळीच नाही जग मुळीच नाही. हे जग कधी जोपर्यंत मला माया म्हणतो ह्या मायेचा ही अचिंत्य शक्ती मायेची अचिंत्य शक्ती भगवंताची आपली निद्रा शक्ती जर इतकी प्रचंड आहे निद्रा शक्ती इतकी प्रचंड आहे तर त्या भगवंताची माया शक्ती का साधी आहे का. आपल्या निद्रा शक्तीने आपल्या घरातलं जग निर्माण केलं परंतु भगवंताची जी माया शक्ती आहे तिने एवढं निर्माण केलेलं आहे. आणि त्या भगवंताच्या माया शक्तीला भगवंताशिवाय कोणीच मोडू शकत नाही का. तिचा निर्माण करताना तोच तिचा मालक तो आहे नाही का. तिचा तो मालक आहे. आणि म्हणून ती जी माया आहे ना तर ती माया म्हणून काय करावं तर म्हणून पहा आता माया म्हणजे काय तर माया सृष्टीची रचना माया सृष्टीची रचना माया आपली कल्पना माया सृष्टीची रचना आणि माया आपली कल्पना माया तुडीता तुटेना ज्ञाने विन. ही जी माया आहे ना तिला घालवायला एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. की अपरोक्ष ज्ञानाशिवाय आणि म्हणून आता काय सांगितलं माया सृष्टीची रचना. सृष्टीची रचना म्हणजे जग म्हणजे सृष्टी म्हणजेच माया. सृष्टीची रचना म्हणजे काय माया म्हणजे काय माया म्हणजे दुसरं काय नाही की माया तशी माया अव्यक्त आहे सूक्ष्म आहे परंतु ती कार्यावरून जाणायची म्हणजे हे जग म्हणजे तिचं कार्य आहे. म्हणजे कारण आणि कार्य वेगळं नसतं बरोबर आहे का नाही. कारणच काय होतं कार्यामध्ये येतं. बीजच झाड होतं बीज हे कारण आहे आणि झाड हे कार्य आहे. कारणाचंच कार्य होतं मग कारण वेगळं नसतं. बीज म्हणजे माया नाही का आणि हे जग म्हणजे तिचं कार्य आहे नाही का. तशा प्रकारे म्हणून ही जर माया जर घालवायची जर असेल नाही का माया सृष्टीची रचना माया आपली कल्पना परंतु ही माया तोडीता तुटेना कशाशिवाय ज्ञानेविना. ही ज्ञानाशिवाय ही माया तोडता येत नाही. आणि म्हणून काय करायचं आहे तर ही माया आपल्याला म्हणून ब्रह्म मूर्खाशी असे ना ब्रह्मदृष्टीच दिसे ना. ब्रह्म दिसतं का दिसतच नाही ना त्याच्यावर मोठा गोष्ट आहे. ब्रह्मदृष्टीच दिसे ना आणि ब्रह्म मूर्खाशी असे ना. मूर्खाला ब्रह्माची कदापि प्राप्ती होणार नाही. एखादं विचारू तुला ब्रह्म प्राप्ती आहे का. ज्याला ब्रह्म प्राप्ती तो शहाणा ज्याला ब्रह्म प्राप्ती नाही तो मूर्ख जग आपण नाही म्हणून त्याला. म्हणून ब्रह्मदृष्टीच दिसे ना ब्रह्म मूर्खाशी असे ना आणि ब्रह्म साधू विना येना अनुभवाशी. ब्रह्म साधू विना येना अनुभवाशी आणि ते त्यांच्याशिवाय अनुभवाला येत नाही.
आणि म्हणून आता एवढं सांगितलं. मग आता तुम्हाला एवढं सांगितलं. मग माया जी आहे म्हणून आता मग सांगितलं माया. आता ही जी माया जी आहे ना, तर दृष्टी दिशे मनास भाषे तितके कालांतरी नाशे, नाही का. दृष्टी दिशे मनास भाषे तितके कालांतरी नाशे, म्हणून माया तीच असे परब्रह्म ती, नाही का. मग आता जे जे तुम्हाला सांगतो, जे जे मन कल्पना करतं, इंद्रिय जे जे करतात, मन जे जे कल्पना करतं आणि बुद्धी जे जे व्यापार करते, ते सगळं भासमान आहे. ते सगळं कसं सत्य नाही, ते सगळं कल्पना. सगळ्या कशा आहेत, सगळ्या कल्पना आहेत सगळ्या, नाही का. हे सगळं काही सत्य नाही. आणि म्हणून आता काय सांगितलं आहे, तर हे जर समजा घालवायचं जर असेल पाहता, आणि म्हणून माया काय करायची आहे, माया आपला ओळखायची आहे, नाही का. माया ओळखायची. आणि म्हणून काय केलं, तर सुदाम देवांनी काय विचारलं, देवा तुझी मला माया दाखव, नाही का. माया दाखव. आता दृष्टांत माहित आहे, परंतु थोडक्या दृष्टांत सांगतो. आग्रह देवानं सुद्धा हाच प्रकार झाला. आता तुम्हाला सुदाम देवाचा दृष्टांत माहिती, परंतु आग्रह देवाचा सुदाम देवाचा दृष्टांत नाही तुम्हाला. त्याचा मी तुम्हाला पद्धत टच करतो. सुदामाने पाहिलं की काय झालं, म्हटलं मला माया दाखव. देव म्हटले चल माया दाखवतो. त्यानं पळवले. तर देव म्हटले अगोदर म्हटलं आपण आंघोळ करू घेऊ. बुडी मारली आणि तेवढ्याच काय झालं, बुडी मारली तेवढ्याच त्याला भ्रम झाला. काय झाला भ्रम. आता भ्रम होणं देवाला काय अवघड आहे का, भ्रम निर्माण करणं अवघड आहे का. मग भ्रम झाला, मोठा प्रचंड पूर आला आणि आपण वाहत गेलो, किनाऱ्याला लागलो आणि तिथं एका गावाला आपण लागलो आणि तिथं घाट होतं. त्या घाटाने आपण वर आलो. बरं झालं म्हटलं वाचलो, नाही का. एवढा प्रचंड पूर पाहिला. नदी मग वाहत होती दुथडी, आपण वाचलो. त्याला लय आनंद झाला आणि कसा तरी बाहेर आला आणि तिथं लय गर्दी होती म्हणून तिथं आला. आणि तिथं आला तर तिथं काय होती, प्रचंड गर्दी होती. एक हत्ती राऊंड फिरत होता आणि हत्तीने त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली. झाला राजा झाला. पुढं सगळं राज्य केलं. बराच 50-60 काही वर्षाचा 70 वर्षाचा काळ गेला. त्याचं लग्न झालं, राणी त्याला मिळाली, मुलं बाळही झाली, सगळा संसार झाला. राज्याचा तो राजसत्ता तो भोगत होता. एवढा काळ त्याला लोटला. आता एवढा विचार करा, एवढा काळ लोटला. शेवटी राणी वारली आणि त्याला सांगितलं तुला सती जावं लागेल. आणि म्हणून म्हटला की आता, परंतु ते म्हटलं राज्याचा नियम आहे, तुला सती जावंच लागेल. आता त्याला कळून चुकलं यातून आपली सुटका नाही. मग म्हटलं आता चला आंघोळ करून ये म्हटले. पण आता त्याने विचार केला हा आंघोळीला जाईल तसंच पळून जाईल, म्हणून 4 जण त्याच्याबरोबर पाठवले राखणदार म्हणून. आणि म्हणून हा आंघोळीला गेला आणि 4 जण तिथं साईडला उभे राहिले आणि त्यानं त्या बुडी मारली आणि वर आला तर त्याने पाहिलं तर किनाऱ्यावर कृष्ण, नदीच्या किनाऱ्यावर कृष्ण. म्हणलं बरं झालं, म्हटला तू भेटला, नाही तर म्हणलं माझी काय वाईट अवस्था, म्हटला माझी बरं मरायची पळी आली. पण म्हणलं ते 4 जण कुठे ते 4 जण कुठे नाही का. देव अगदी मनापासून हसले. किती वेळ झाला तुम्ही सांगा. एक क्षण. तसाच आपला काय आहे हा क्षणच. त्याने जे पाहिलं तेच आपण त्याचं, आणि त्या सुदाम देवांनी जो अनुभव घेतला तो अनुभव आणि आपला प्रपंच आणि जगाचा प्रपंच याच्यामध्ये केसाय काळीच काही फरक नाही. याला म्हणायचं काय तर संतांचे पायी हा माझा विश्वास कशा करता किंवा शास्त्रावर विश्वास, नाही का. शास्त्रावर, हे शास्त्र सांगितलंय ना, कशा करता शास्त्रानं सांगितले. म्हणून सुदाम देवाला सांगितलं, मग सांगितलं अरे मग किती काळ, काहीच नाही, फक्त एका क्षणात झालं. ते सगळं काही खरं होतं का त्यातलं, परंतु प्रत्यक्ष जीवन जगलं ना. झालंय मानता येत नाही, झालं मानता येतं का, कसं मानता येईल. आत्ताच बुडी मारली होती, एक क्षण नाही झालं बुडी मारली, त्यामुळे काय झालं म्हणता येईल का. पण झालं नाही का, नाही झालं म्हणता येतं. त्यांनी एवढा मोठा काळ घालवला, राजसत्ता भोगली, राजवाड्यामध्ये होता. सगळ्या लोकांना कोणाला मदत केली, कोणाला शिक्षा केल्या, कोणाला राज्य केलं. हे काय खोटं होतं का. म्हणजे याला खरंही मानता येत नाही आणि याला खोटंही मानता येत नाही. ही माया सतही नाही आणि असतही नाही. सत म्हणजे काय, जे अखंड सत्य असतं, अखंड त्रिकाळ सार्वत्रिक सत्य, त्याला काय म्हणायचं सत, नाही का. आणि म्हणून माया सत्य आहे का,
नाही का? मग आता म्हणजे तुमच्या लक्षात आलं ही घडली ती काय होतं, मायेचं दर्शन होतं. मग ते खरं होतं का? ते खरं काहीच नाही. आणि म्हणून आता ते सांगितलं सुदाम जेव्हा झालं तशाच प्रकारचं मग त्याला जे भासलं ते भ्रमानं भासलं. काय भासलं त्याला? भ्रमाने भासलं. आग्रदेव पुढचा दृष्टांत कशाचा आहे? आग्रदेवाचा. पुन्हा एकदा सांगतो, कारण याशिवाय निश्चय होणार नाही. चिंतने तद्रूपता. चिंतन काय करायचं? देहाचा निराश करायचा आहे, जगाचा निराश करायचा आहे, दृश्याचा निराश करायचा आहे, घडणाऱ्या गोष्टींचा निराश करायचा आहे आणि त्यानं ब्रह्माची प्राप्ती होणार आहे. असाच विचार करावा लागेल. इथं चिंतन करतो, काही भलतं चिंतन करतो. रामाच्या कथा आयुष्य सगळं रामाचं चरित्र जरी पाठ करून ठेवलं प्रभूंचं, कृष्णाचं महाभारत जरी पाठ करून जरी ठेवलं, भगवद्गीता पाठ तोंडावर आखी ज्ञानेश्वरी जरी पाठ करून जरी ठेवली, परंतु काय विचार करावा हे जर कळलं नाही तर कसा वेळ बसायचा? नाही का? इतकी ही जग भ्रमेची दिसे, इतकी ही जग भ्रमेची दिसे. नाही का? पुढे काय? विवेक पाहता उत्पन्नची नसे स्थिती कालीही. इतकी जग भ्रमेची दिसे, नामरूपाकारी कल्पले असे. नाही का? आणि पुढे काय? इतकी जग भ्रमेची दिसे, नामरूपाकारी कल्पले असे. आणि विवेक पाहता उत्पन्नची नसे तिथी कालीही. तिथी काली म्हणजे आता सुद्धा, आपण आता सुद्धा हे जग भ्रमानं दिसे, इतके जग भ्रमेची दिसे. विवेक पाहता उत्पन्नची नसे. नाही का? नामरूपाकारे कल्पिले असे. नाही का? म्हणून कसं आहे तर हे अशाच प्रकारचे हे आहे. म्हणून आता आग्रदेवाचं दृष्टांत द्यायला सांगतो. सुदामच्या दृष्टांत लक्षात आलं का? म्हणून आता जे घडतंय हे स्वप्नच आहे आणि म्हणून सकळ मिथ्या होऊन जाते. हे रामबळीनं करून येते. हे दृश्य ज्ञानी यांचे मते स्वप्न जैसे. ज्ञानाला हे दृश्य कसं? दृश्य म्हणजे सगळं जग आणि संसार. दृश्य म्हणजे संसार. हे दृश्य ज्ञानी मते काय सांगितलं? स्वप्न जैसे. आणि म्हणून पाहता पुढचं काय म्हणतात पहा, तर मिथ्या सृष्टीची रचना. नाही का? मिथ्या आपली कल्पना नाही की नाही तर किंवा सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे कृत्य, तुझं वाटे हे सत्य परी अविद्या, माया मिथ्या बाजीगिरी, विषय साचाची अपरी, परी जाणत्याने खरी मानू नये. हे खरं मानू नये, हे स्वप्नच मानावं. नाही का? येसा ते आलिया ओळगा शारंग देऊ, नाहीतरी संसार जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे गणू होतो, मृग जिळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची पावली, आभ्राची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, सुप्रीजेचे जाईल रे. जागे झालं का सगळं संपलं. आत्मस्वरूप. बाप रे, आपण काय म्हणू? बाप रे, काय मी भोगलो, किती फिरलो. आग्रदेव. आग्रदेव होते. आग्रद कोण होते? आग्रद देव, पार्षद त्याला म्हणतात. आग्रद देव होते आणि त्यांना स्वप्नाचं अशा प्रकारचं स्वप्न पडलं. नाही का? तर त्यांना आग्रदेवा जो मग तुम्हाला अजून एक सांगतो. तुम्हाला मी एक स्वप्न तुम्हाला सांगितलं होतं. कुणाचं? राजाला स्वप्न पडलं. राजाला स्वप्न पडलं. ते स्वप्न तुमच्या लक्षामध्ये आहे ना? तो दृष्टांत फार महत्वाचा आहे बरं का. तुम्ही फार दृष्टांत त्याचा फार विचार करा, बारीक आणि सूक्ष्म व्यवस्थित. त्या दृष्टांताचा राजाला स्वप्न पडलं त्या दृष्टांताचा एक विचार करायचा आहे. चिंतनासाठी, तत्वविवेकासाठी तो दृष्टांत अतिशय महत्वाचा आहे. नाही का? राजाला पडलेलं स्वप्न किंवा भिकाऱ्याला स्वप्न पडलं मी राजा झालो. नाही. आणि मग पुढचा इतिहास तुम्हाला दुसरा त्याने स्वप्न, तो राजा भिकाऱ्याला स्वप्न पडलं, तो राजा झाला. राजा झालो, काय काय त्यांनी केलं ते तुमचं तुम्ही रंगवा. नाही का? कल्पना करा तशा प्रकारच्या. आणि पुन्हा काय झालं असं. नाही का? मग तेवढं मध्ये भिकारी पण संपलं का त्याचं? आलं मूळ स्थितीला. एवढं केलं मूळ स्थितीला. मग तो आग्रदेव होता. त्या आग्रदेवाला सहज त्याने आपलं असं भोजन केलं आणि त्याला सहज त्याला निद्रा लागली. आग्रदेव होते, पार्षद होते. तेवढ्यात त्यांना स्वप्न पडलं आग्रदेवांना. आणि स्वप्नामध्ये त्यांनी असं पाहिलं आग्रदेवाने. काय पाहिलं स्वप्नामध्ये? की मी स्वर्गाला गेलो की नरकाला गेलो. मी नरकामध्ये भयंकर दुःख मी भोगलं आग्रदेवाने. आणि त्याला ते दुःख अगदी ते काय आपण दुःख भोगतोय आणि परंतु इलाज नव्हता. भयंकर दुःख त्याने त्या नरकामध्ये भोगलं. आग्रदेव स्वर्गामध्ये गेले. स्वर्गीय भोग जेवढं नरकाचं दुःख त्याच्यापेक्षा अगदी उलट अतिशय
आनंद देणार, नाही का, ज्याचं वर्णन करता येत नाही, त्या सुखाचं वर्णन करता येत नाही, एवढा मोठा काळ नरकाचं दुःख भोगलं. तितकाच मोठा काळ स्वर्गाचं दुःख, अनुपम्य सुख, स्वर्गाचं सुख त्यांनी भोगलं. मग ते पुण्य संपलं, मृत्यूलोकी आले. मृत्यूलोकी आल्यानंतर मग त्यांना काय झालं तर चांडाळ म्हणून त्यांना चांडाळ म्हणून मृत्यूलोकात आले. चांडाळ झाले आणि मग बायका होती, मुलं होती, संसार होता, परंतु ज्याला काय म्हणतो आपण यातीनं काय होते, चांडाळ होते. आणि चांडाळ सगळं भयंकर संसाराची फरफड झाली, हालहाल झाले, दुःख भोगावं लागलं, आजार यायचे, नको त्या वाईट घटना घडल्या, फार नको एवढं त्यांनी दुःख भोगलं, नाही का. आणि शेवटी संसारही सोडवे नाही असं झालं आणि धर्मे नाही. सोडावं त्या चिलेपिल्यांनी काय करायचं, आणि तिथं राहावं तर तटा सगळे उपाशी मारतात आणि मरणप्रायी यातना बघतात. तो इतका जीवाला वैतागला तो आग्रह देव, आणि म्हणून भयंकर दुःखी आणि कष्टी झाला, नको झालं जीव, आणि म्हणून तो असा भ्रांती राहिला, वैतागला. शेवटी म्हटला जाऊ, असा फिरत राहिला. एका त्याला साधूची गाठ पडली. साधूची गाठ पडल्यानंतर त्यानं सांगितलं, हे साधू, की एवढं जग दुःखानं होरपळत आहे, भयंकर दुःखी कष्टी झाले, आणि तुम्ही मात्र अतिशय आनंदात दिसता, अतिशय तृप्त दिसता, अतिशय समाधानी दिसता, एवढी प्रचंड शांतता तुमच्या मुखावर दिसत आहे, हे मला तर आश्चर्य वाटते. म्हणते असं मला कोणीच पाहिलं नाही. याचं वर्ग काय, तुम्ही एवढे तुमच्या तसं पाहिलं तर मी माणूस आणि तुम्ही माणूस, पण तुम्ही एवढी प्रचंड शांतता, एवढी तेजस्वीता तुम्ही कशा मिळवली तुम्ही. आणि मग त्याने सांगितलं आहे, हजरत देवा, का तू हे जे दुःख मानतोस हीच तुझी भ्रांती आहे. तू खरा तुझं खरं स्वरूप आनंदमय आहे. हे आजही स्वरूप, तुझं सुख, तुझं आनंद आजही तुझ्या जवळ आहे, पण तुला भ्रांती झालेली आहे, नाही का. आणि भ्रांतीनं तू काय केलेला आहे, हा संसार चिटकवून घेतलेला आहे, परंतु तू आग्रह देऊ नाहीस. की म्हणजे त्याचं नाव काय तरी, त्या चांडाळ ते योनीमध्ये त्याचं नाव काहीतरी वेगळं, ते नाव माझ्या लक्षात नाही. तू आमकं तू नाही, त्याचं नाव काहीतरी होतं, तू तो नाहीस, नाही का. तुझं स्वरूप वेगळं आहे, तू आनंदमय आहे, आणि हे जे तू दुःख भोगतो याचा तुला म्हणजे कल्पना सुद्धा नाही, कारण सुद्धा नाही. हे केवळ भ्रम आहे, हे केवळ स्वप्न आहे, आणि हे स्वप्न आहे. तर म्हणून त्याने काय केलं, त्याला वेदांत शास्त्र सांगितलं, नाही का. त्याने सांगितलं, मी तुला शिष्यत्व पत्करावं लागेल, तुला नाही का, तुला अनुग्रह घ्यावा लागेल, आणि तुला गीता म्हणजे तुला श्रवण करावं लागेल, तुला शास्त्र तुला समजून घ्यावं लागेल, किंवा नुसतं सांगून तुला हे बुद्धीला पटणार नाही. आणि मग ज्यांना तो गुरु म्हणून त्यांना शरण गेला, त्यांच्याकडून शास्त्र समजून घेतलं, आणि गुरुने त्याला सांगितलं, हे जो पाहतोस हे सगळं कल्पनेनं किंवा स्वप्नवत आहे आणि मिथ्या आहे, हे सगळं सत्य नाही. तो खरोखर आनंद रूपच आहेस. परंतु जेव्हा तुझं जसं त्याला सांगितलं, तुला स्वप्न पडतात ना, स्वप्न माहिती आहेत ना, हा मला काय स्वप्न पडतात. मग तुझं स्वप्न जितकंच मिथ्या खोटं, तितकंच हे जीवनमय स्वप्न सुद्धा तितकंच खोटं आहे, असं तू निश्चय कर शास्त्राच्या आधारे, नाही का. अशा प्रकारचा निश्चय कर, आणि यामध्ये सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न बजावे, हे लाभ न धरावे म्हणा माझी, नाही का. अशा प्रकारचं हे केलं, आणि तू तुझं मूळ स्वरूप जे आहे, नाही का, त्या मूळ स्वरूपाचं तू चिंतन कर, नाही का. आणि म्हणून त्यानं दुःख त्याचं संपलं, त्यानं ते मानलं, आणि मग त्याचा तिथंच निश्चय झाला. काय निश्चय झाला, हे जे आहे हे सगळं मिथ्या आहे, नाही का. आणि मग आधीच तो स्वरूपाला त्याला काय झालं, तो काय म्हटलेलं आहे, याच देही डोळा भोगू, म्हणजे अजून